2026 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचा अधिकाधिक सहभाग वाढावा आणि पारंपरिक भारतीय खेळांना जागतिक स्तरावर स्थान मिळावं या उद्देशानं क्रीडा भारतीतर्फे यंदा स्वागत यात्रेत कबड्डी या खेळाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यामध्ये कबड्डी खेळाची परंपरा तसंच संबंधित विविध विषयांची माहिती दिली जाणार असल्याचं संस्थेचे प्रतिनिधी मनीष नाखवा यांनी सांगितलं. गुढीपाडव्याच्या निमित्तानं काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेच्या नियोजनासाठी बुधवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ठाण्यातील श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या वतीनं 2001 पासून मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी ही स्वागत यात्रा आयोजित केली जाते. मराठी संस्कृती, रूढी आणि परंपरेचा जागर यामार्फत केला जातो. यंदा या स्वागत यात्रेचं हे 26वे वर्ष असून जास्तीत जास्त संस्थांचा सहभाग वाढावा यासाठी न्यासाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने दर आठवड्याला बैठक घेतली जाते. बुधवारी झालेल्या बैठकीत 32 संस्थांनी सहभाग नोंदवला होता. यंदाच्या यात्रेत पारंपरिक वेशभूषेत महिलांची बाईक रॅली देखील काढण्यात येणार आहे. तसंच मुलुंड येथील अभिषेक लोणी आणि त्यांची आई प्रेमलता लोणी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाबाई यांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे विविध सामाजिक विषयांवर आधारित चित्ररथ यात्रेचं विशेष आकर्षण ठरणार आहेत. लोणावळा येथील वनशक्ती संस्थेच्या वतीनं प्रदूषण या विषयावर चित्ररथ सादर केला जाणार आहे. संतांची परंपरा तर सनातन संस्थेचा समर्थ ठाणे सशक्त भारत या विषयावर चित्ररथ असणार आहे. आहान फाउंडेशनच्या वतीनं सायबर सेफ्टीबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसंच महाविद्यालयाचे विद्यार्थी वारकरी वेशभूषेत यात्रेत सहभागी होणार आहेत. स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आले. नृत्यधारा कला अंकुर आर्ट फाउंडेशन यांच्या वतीनं महाराष्ट्रातील लोककला या विषयांवर कार्यक्रम 15 मार्च रोजी होणार आहेत. तर बुधवारी 18 मार्च रोजी अहिल्यादेवी होळकर घाट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नौकाविहार आणि गणेश घाट येथे दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. याशिवाय छायाचित्र प्रदर्शन, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील 12 किल्ल्यांची प्रतिकृती, छंद उत्सव, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली नाणी, तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिका आणि श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं 19 मार्च रोजी भारतीय नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहेत. यंदाचं या स्वागत यात्रेचे हे 26वे वर्ष असून या शहराचा उत्सव असून या उत्सवात ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी बैठकीत केलं आहे. नववर्ष स्वागत यात्रेची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उपमहापौर कृष्णा पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा आदी उपस्थित होते. समर्थ ठाणे, सशक्त भारत, वंदे मातरमची 150 वर्ष, भारत 2047, नागरी शिष्टाचार या विषयांवर आधारित चित्ररथ स्वागत यात्रेत असणार आहेत. नववर्ष स्वागत यात्रा हा ठाणे शहराचा उत्सव असून या उत्सवात विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना, महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करावं. तसंच महापालिकेच्या शिक्षण विभाग, आरोग्य, प्रदूषण, घनकचरा, उद्यान, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जनजागृती करणारे चित्ररथ सहभागी करावेत असंही महापौरांनी नमूद केले. तसंच शहरातील विविध भागातून या उपयात्रा निघणार आहेत त्या ठिकाणच्या परिसराची देखील स्वच्छता राहील याची दक्षता घ्यावी असंही त्यांनी सांगितलं. 19 मार्च रोजी सकाळी 7 वाजता श्री कोपिनेश्वर मंदिरापासून स्वागत यात्रेस सुरुवात होईल.
या पार्श्वभूमीवर सर्व रस्त्यांची साफसफाई करणं, मंदिराशेजारी असलेल्या भाजी मार्केट परिसरात स्वच्छता ठेवणं, तलावपाळीचा संपूर्ण परिसर स्वच्छ राहील या दृष्टीनं कार्यवाही करणं, स्वागत यात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणं, सुरक्षा रक्षक तसंच सफाई कामगार आणि यात्रेदरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध करावी, तसंच गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलाव येथे दीपोत्सव होणार असून या दृष्टीनं हा परिसर स्वच्छ करून घेण्याबाबतच्या सूचनाही महापौर शर्मिला पिंपळकर यांनी या बैठकीत दिल्या आहेत. श्री कोपिनेश्वर मंदिर येथून सुरू होणाऱ्या या स्वागत यात्रा चिंतामणी चौक, दगडी शाळा, गजानन महाराज मठ, 3 पेट्रोल पंप मार्गे, हरिनिवास सर्कल, गोखले रोड, राममारुती रोड मार्गे जाणार आहे. जांभळी नाका, हरिनिवास सर्कल आणि समर्थ भांडार, गोखले रोड या ठिकाणी यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असून याबाबतची संपूर्ण तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला या बैठकीत देण्यात आल्या. भारतीय नववर्षानिमित्त 15 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत 3 हातनाका येथील दादा कोंडके एम्पी थिएटर येथे कलांकुर आर्ट फाउंडेशन प्रस्तुत महाराष्ट्राच्या लोककलांवर आधारित वंदे मातरमचं सादरीकरण होणार आहे. यात ठाण्यातील विविध नृत्यगुरू आणि त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या कला पाहायला मिळणार आहेत. 17 मार्च ते 19 मार्च या कालावधीत गावदेव मैदान येथे राज्याभिषेक समारोह संस्था ठाणे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जीवन प्रदर्शनी आणि युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या 12 गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती तसंच संस्थकर भारतीय आयोजित महारांगोळी साकारण्यात येणार आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त ठाण्यातील ऐतिहासिक मासुंदा तलाव परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शिवसेना नेते तथा माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी शिवरायांच्या जयघोषानं परिसर दणाणून गेला. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला आघाडीच्या प्रमुख रेखा खोपकर, शहर प्रमुख अनिश गाढवे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तसंच जांभळी नाका परिसरातही शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. उपस्थित शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. शिवजयंतीच्या निमित्तानं संपूर्ण परिसरात शिवरायांच्या जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं होतं. या कार्यक्रमांमधून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं स्मरण करत त्यांच्या आदर्शावर चालण्याचा संदेशही देण्यात आला. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज संपूर्ण देशभर शिवजयंती उत्सव साजरा केला जातो आहे. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही किल्ले उभारलेले आहेत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला जवळजवळ 350 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे. परंतु आज त्या किल्ल्यांची अवस्था एवढी दुरावस्था झालेली आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण या ठिकाणी त्या खुर्चीवर बसलात, पण त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक या ठिकाणी मुंबईला होणार होतं समुद्रामध्ये, परंतु त्याचा कुठे थांगपत्ता नाही. त्याचा नारळ फुटला होता, त्याचा संबंध गवगवा झाला होता, त्यासाठी निधी पण दिला होता, बजेट प्रोव्हिजन झाली होती, पण त्याचं काय झालं ते काय कुठे कळलंच नाही. तसंच ह्या ठाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट आपण हा जो बघतोय आपण हा आपल्या खासदार निधीतून त्या ठिकाणी हा संपूर्ण प्रोजेक्ट आणि महानगरपालिकाने असा मिळून तो संबंध मासुंदा तलावाचा विकास त्या ठिकाणी सुशोभीकरण आपण केलं होतं. परंतु ह्याच्यातला पार्ट 1 झाला, पार्ट 2ला सुद्धा या ठिकाणी व्हायला पाहिजे होती, परंतु या राजकारणामुळे हे संबंध ते प्रोजेक्टच त्या ठिकाणी भाषणामध्ये बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल ह्या संबंध महाराजांनी बांधलेले जे गड
बचाते सब मिलके आज मार्च महिन्यात ठाण्यात अवैध वाहतूक आणि निष्काळजी स्कूल बस चालकांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. 1 ते 31 मार्च दरम्यान स्कूल बस आणि अवैध खासगी प्रवासी वाहतूक तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे यांनी तब्बल 100 स्कूल बसेसची तपासणी केली असून त्यापैकी 21 बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसंच परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या 4 खासगी बसेसवरही कारवाई करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विशेष तपासणी मोहिमेत नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवू नये असे स्पष्ट निर्देश दिलेत. वागळे स्टेट, घोडबंदर रोड, कोपरी, कळवा, भिवंडी शहर ग्रामीण तसंच शहापूर परिसरात अचानक तपासणी करून बसची कागदपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, परवाने, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दरवाजे, अग्निशमन यंत्रणा, CCTV आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा यांची सखोल पडताळणीही करण्यात आली. अशा 21 स्कूल बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित चालक आणि मालकांना दंड ठोठावण्याबरोबरच नियमांची तात्काळ पूर्तता करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. परिवहनचे उपप्रादेशिक अधिकारी रोहित काटकर याच दरम्यान परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या 4 खासगी बसेसवरही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, अधिकृत प्रवासी वाहतूक व्यवस्था आणि कायदेशीर काटेकोर अंमलबजावणी यासाठी ही मोहीम महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. नियम मोडणाऱ्यांना माफी नाही असं कडक धोरण राबवण्यात येणार असल्याचं परिवहनच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितलं.